नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेरी जी आपण पान मसाल्यात आणि काही मुखवासमध्ये मिसळून खातो त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. याच्यापासून काय फायदे आणि तोटे होतात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच प्रेस करा. मित्रांनो, चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अनेक आजारावर चेरी ही गुणकारी आहे. मित्रांनो, चेरीमध्ये विटॅमिन सी असतं, जे त्वचेसाठी खूप चांगलं आहे. शरीरात पाण्याची कमतरता देखील विटॅमिन सीद्वारे पूर्ण होते. यामुळे उन्हाळ्यात चेरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मित्रांनो, चेरी ही खायलासुद्धा खूप चांगली असते. चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन सी आणि फायबर असतात. ते वजन कमी करण्यास मदत करतात. आपण आपल्या आहारात याचा समावेश निश्चित करायला हवा. चेरीमध्ये जे मेलाटोनिन असते ते झोपेच्या समस्येसाठी उपयुक्त आहे, जे झोपेच्या सायकलचे नियमित करते. झोप लागत नसेल तर जर आपण झोपायच्या आधी थोडी चेरी खाल्ली तर याच्यामुळे झोपही चांगली लागते. चेरीमध्ये फायबर असते. आपल्या चयापचय मेटाबॉलिझम क्रियेला सुरळीत करते आणि पचन समस्यामध्ये असलेले जे काही व्यत्यय आहेत ते कमी होतात. मित्रांनो, चेरी ही एका विशिष्ट फळापासून बनवली जाते. चेरीचे हे फळ हिमाचल प्रदेश, शिमला तिकडे याचे उत्पन्न काढले जाते आणि थोडी प्रक्रिया केल्यानंतर अशा प्रकारची चेरी आपल्याला मिळते. चेरी ही आपल्याला पान मसाल्याच्या किंवा किराणा दुकानामध्ये मिळेल. चेरीला आपण पोह्यांमध्ये सुद्धा खाऊ शकता, मुखवास म्हणून खाऊ शकता, किंवा आपण बघितले असेल की काही विशिष्ट पदार्थांमध्ये सुशोभीकरणासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. रंग याचा अतिशय मोहक आहे, म्हणून हे डोळ्याला लुभावते आणि शरीराला सुद्धा फायदेशीर आहे. तर मित्रांनो, चेरीचे सेवन आपण नक्की करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.